हॅलो फ्रेंड्स, ही संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे, ते भाजून घेत आहे। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा हा मी 2 तास भिजत घातलेला आहे आणि त्यासाठी 2 बटाटे घेतले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि सांबार। बटाटे सोलून घेणार आहे, मिरच्या आणि सांबार वॉश करून कट करून घेणार आहे। 2 पळी तेल टाकलेलं आहे। ही लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये मी खिचडी बनवणार आहे। तेल गरम झालं की बटाटे तळायला टाकणार आहे। बटाटे फ्राय करू। बटाटे फ्राय होत आहे। ग्रीन चिली कट केलेली आहे, अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे, हे फ्राय करून घ्यायचं। बटाटे हिरवी मिरची फ्राय झालेली आहे। याच्यामध्ये सॉल्ट टाकून घेते, अर्धा चम्मच। हे शेंगदाणे जे आहे ते ॲड करते। याला पण थोडं फ्राय करून घ्यायचं। त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेतला। साबुदाण्यामध्ये सांबार टाकलेला आहे। उपासासाठी वगैरे नाही तयार केलेला आहे, फक्त आवडतो आम्हाला म्हणून नाश्त्यासाठी तयार केलेला साबुदाणा आहे। त्याच्यामुळे सांबार वगैरे ॲड करू शकता तुम्ही। याला शिजतपर्यंत मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा खिचडी खायला खूप छान लागते। आमच्या आवडीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे ही खिचडी आज सकाळी नाश्त्याला बनवली आहे। बघा किती सुंदर बनलेली आहे, मोकळी मोकळी। साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। बघा किती अमेझिंग दिसत आहे आणि ही भरपूर पोषक आहे आपल्याला। याच्यामध्ये बटाटे, शेंगदाणे आणि साबुदाणा वगैरे असतो, त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप पोषक तत्व मिळतात या खिचडीपासून। खिचडी तयार झालेली आहे। मित्रांनो, साबुदाणा खिचडी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।